रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अभिजित रगडे, तालुका कर्जत. आपण खांडवी कुंबळी या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटवर आलेलो आहोत. त्यांनी आपल्या कंपनीचे बायोसृष्टी, समृद्धी, सायझर आणि नेमकरणचे स्प्रे वापरलेला आहे. तर आपल्या रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट कसे वाटले त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांग. मी वसंत विनायक आंगर्डे, राहणार कोंबळी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. तर हा जो माझा बाग आहे आता सध्या, हा साधारण 13 वर्षाचा प्लॉट आहे. तर तुम्ही बायोसृष्टी वापरले, समृद्धी वापरलं, हो. तर तुम्हाला कसे कंपनीचे प्रोडक्ट आहेत रामा ॲग्रोटेकचे, कसे रिझल्ट वाटले? बायोसृष्टी आणि बायोसमृद्धी मी हे सेटिंग पिरियड मध्येच घेतलं होतं. बर. तर त्यावेळेस मला सेटिंगला यायला काही फार मोठा प्रॉब्लेम आला नाही. बर. म्हणजे चांगलं झालं, त्याच्यामुळं मुळं वाढली आणि अशी कॅनोपी वगैरे त्याची चांगली झाली. आणि त्याच्यानंतर मग मी आता मागच्या 10-12 दिवसापूर्वी तुमचं बायोसृष्टी आणि सायझर दोन्ही पण वापरलं. सायझरचा आणि बायोसृष्टीचा मला चांगला रिझल्ट आला. आणि निमकरण किती दिवसाचा स्प्रे निमकरणचा मी साधारण आतापर्यंत 15 दिवसाच्या अंतराने 3-4 स्प्रे झालेत माझे. बाग बघू शकता, आतमध्ये पण आहे, साईजला चांगलं आहे. हे बघा, आता ही साईज आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, कसा बाग आहे आणि कसा माल आहे. आज या बागेचं हार्वेस्टिंग चालू आहे. मालापाशी जाऊन मालाची क्वालिटी पाहूया, तिथं काही आणि गोष्टी शेअर करूया शेतकरी मित्रांनो. बोला. मॅक्झिमम साईज ह्या प्रकारची आहे. साधारण हे मी काल परवा मोजलं होतं, 310-320 पुढे गेलेलं आहे. साधारण 300-400 आसपास ग्रॅमचं फळ आहे. 400 पर्यंत आहे. हे कशामुळे शक्य झाले? हे रामा सायझर आणि ते बायोसृष्टी याचा जास्त रिझल्ट मिळाला असं मला वाटतं. आता ही साईज बघा, का ही साईज क्वालिटी. कारण हे 2-6 बोट बसते ते. आणि विशेष म्हणजे आमचे कृषी सेवा केंद्र भापकर साहेब आहेत, यांनी आम्हाला वेळोवेळी याबाबत अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रॉडक्ट कसं वाटतं? निमकरण वगैरे प्रॉडक्टचा रिझल्ट चांगला आहे. किती दिवसाला घेतात? साधारण मी 15 दिवसातून आता 4 हात झालेत माझे आतापर्यंत. काय फरक जाणतो? फरक निमकरण मुळे थोडस तेलाला चांगल्यापैकी फरक होतोय. साईजचं मग ग्लेझिंग साईजचं मग ग्लेझिंग साठी हे तुमचं बायोसृष्टी, साईजला फरक पडतो ग्लेझिंगला आणि साईज. हाय डेन्सिटी प्लॉट असल्यामुळे थोडं गर्दी होती, पण प्रॉब्लेम काही येत नाही. आता बायोसमृद्धी समृद्धीचं काम कसं चाललं तुमच्या बागेत? समृद्धीमुळं मला आहे ना, समृद्धी सुरुवातीला जी ग्लेझिंग आणि सेटिंग पिरियड मध्ये मी वापरलोय समृद्धी, तर ते समृद्धीचा रिझल्ट असा मिळाला की ते खालची जी मुळेची रूट झोन आहे त्याची मुळे एकदम चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाली होती आणि झाडाचं स्टोरेज पण चांगल्या प्रकारे वाढते त्याने. सेटिंग प्रमाण जी गळ वगैरे काय गळीचं प्रमाण म्हणल्यानंतर काय होतं, समृद्धी सोडल्यानंतर जी फुल ड्रॉपिंग व्हायची पूर्वी ती कमी झाली यावर्षी. फायदा समृद्धीमुळे एक फायदा महत्वाचा नक्की की त्याच्यामुळं झाडं ऍक्टिव्ह राहतात आणि ग्लेझिंग राहते, सेटिंगला पण चांगलं होतं. आणि पानाची जी साईज आहे, आता हे पानाची साईज बघा तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही, हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारचा माल कॅरेट मध्ये आणलेला आहे. तर आपण पाहूया माल कसा. आता आज मी याची हार्वेस्टिंग केलेली, जो आलेला माल काढलेला आहे. तर मी जवळजवळ आज 69 कॅरेट भरलेले आहेत माझे. तर तुम्ही शेतकरी मित्रांनो साईज बघू शकता, साधारण 300 ते 400 ग्रॅमच्या आसपास आहे. रामा ॲग्रोचे आम्ही सृष्टीचे प्रोडक्ट वापरलेले आहे, त्यामुळे आम्हाला भरपूर फरक जाणवला आहे, कारण साईज भरपूर झालेली आहे. तुम्ही दादा बरं काय सांगता? प्रोडक्ट कसे दरवर्षी रामा ॲग्रोचे प्रोडक्ट आम्ही दरवर्षी वापरतो. चांगला रिझल्ट जाणवत आहे आम्हाला त्याचा. चांगला रिझल्ट आहे, साईज चांगली झाली, रिझल्ट चांगला आहे त्याचा. एवढी ग्लेझिंग पूर्वी आमच्या मालाला येत नव्हती. ह्या वर्षी थोडं रामा ॲग्रोटेक वेळोवेळी प्रॉडक्ट वापरल्यामुळं साईजला आणि चमक ही अतिशय दरवर्षीपेक्षा चांगली मिळाली यावर्षी.
3 वर्षापासून आमच्या परिसरात राम ॲग्रोटेकचे आम्ही प्रोडक्ट देतो शेतकऱ्यांना, तर त्याचे चांगले रिझल्ट येतात. तेलासाठी आम्ही निमकरंज आणि कापूर देतो आणि साईजसाठी सायझर आणि बायोसृष्टी देतो. याचा चांगला शेतकऱ्यांना ह्या प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आलेला आहे, त्यामुळे शेतकरी चांगला खुश आहे समाधानी आहे. आणि समाधानी आहे. निमकरंज आणि कापूर एकत्र दिल्यामुळं तेलावर चांगलं नियंत्रण मिळतंय, त्याच्यामुळे ह्या प्रोडक्टला इकडे आमच्या भागामध्ये चांगली मागणी आहे. लोक स्वतः येऊन घेऊन जातात. तेलासाठी निमकरंज आणि कापूरचा स्प्रे जर घ्यायचा म्हणलं तर खूप याची कॉस्टिंग कमी येते, त्याच्यामुळे याला शेतकऱ्यांची पसंती जास्त आहे. आणि बायोसृष्टी आणि साईज जर घेतल्याने साईज मिळते आणि रेट बी कमी असल्यामुळं बाकीच्या उत्पादनापेक्षा याचं कॉस्टिंग कमी जात आहे. कमी खर्चात डाळिंब शेती हा राम ॲग्रोटेकमुळे शक्य झाली, त्यामुळे याच्याकडे शेतकऱ्यांचा चांगला कल आहे आणि शेतकरी समाधानी आहे. रामा ॲग्रोचे जे सायझर आणि शेवटच्या टप्प्यात बायोसृष्टी याचा आम्हाला परिपूर्ण असा अगदी 7 ते 8 दिवसातच याचा रिझल्ट मिळालेला आहे. ग्लेझिंग आणि साईज होण्यासाठी आणि वजन पण, आता हे जे फळ मी मोजलं तर हे सहज 450 ते 400 ग्रॅमच्या दरम्यान भरले. त्याच्यामुळं याच्यावर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे. इथून पुढे मी रामा ॲग्रोटेकचे 100% दरवर्षी याचा वापर करणार. सर्व शेतकरी मित्रांनी राम ॲग्रोटेकची उत्पादने वापरल्यामुळं उत्पन्नात वाढ झाली आणि खर्चात बचत झाली. त्यामुळं इतर शेतकऱ्यांना राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरण्यास काय हरकत नाही आणि हे रिझल्ट असे पाहून घ्या शेतकरी मित्रांनी. दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.